व्यक्त करत आहोत। तर राजेश्री व छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाचे खास बिग समर्थक साई बोरबिलचे सर्वे सर्वा सन्माननीय अनिल दादा पाटील, अनिल शेठ पाटील जे विनायक पाटील स्मृती चषक नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत। अनिल पाटील इथे त्यांचं आगमन झालेलं, त्यांच्या समवेत मयूर पाटील आणि अमित शेठ गवते यांचं आगमन इथे झालेलं आहे। यावं आपण व्यासपीठावर चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे। आणि I11 क्रिकेट संघ आयोजित ग्रामस्थ मंडल चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शिकारा बिल्डर्सचे सर्वे सर्वा अर्थात स्वस्तातील खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना घरं इथे त्यांच्या माध्यमातून सातत्याने त्यांच्या कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून उपलब्ध केली जातात। शिकारा बिल्डर्सचे सर्वे सर्वा सन्माननीय आहे अशोकभाई मेहता यांच्या वतीने स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं देणगी या स्वरूपामध्ये आर्थिक योगदान करण्यात आलेलं आहे। त्यांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने मेहता साहेब आपलं मनपूर्वक आम्ही सरचे आभार व्यक्त करतो। आणि पुढील सत्रासाठी वळणार आमचे समालोचक खऱ्या अर्थाने एक दमदार आवाज रोशन पाटील शिरवली यांच्याकडे आपण बोलूया। थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर। चिंद्रन क्रिकेट रसिकांचं मनोरंजन सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता। स्पर्धा पाहतो आपण सागरभाई चौधरी स्मृती पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक चिंचवली 2023 मधील एक धमाकेदार आयोजन ND परिभागामध्ये आपण पाहू शकतो। आयोजक ग्रामस्थ मंडळ चिंचवली व I11 चिंचवली यांच्या माध्यमातून गावदेवी मैदान चिंचवली या मैदानावरती आपण नाईट स्पर्धेचं धमाकेदार आयोजन पाहू शकतो। पहिल्या फेरीतील मॅच क्रमांक पाहायला मिळते निश्चितच 4 I11 चिंचवली संघा विरोधात खेळतो श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे संघ। 2 धाकड संघ आमने सामने। दोन्ही संघनायकांना मनस्वी शुभेच्छा असतील। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकल्यानंतर चिंचवली टीमनं स्वीकार केलाय फिल्डिंगचा। बॅटिंग मार्क वरती संघ पाहायला मिळतो नेरे। मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुरुनाथ तांबडे यांचं इथे आगमन झालेलं आहे। गुरुनाथ तांबडे आपलेही मनपूर्वक स्वागत आहे। गेम ऑन गेम स्टार्ट। खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो। राईट मोड द विकेटनं चेंडू सफर केलाय। चेंडू सफर केला होता खेळाडू अजित गवतेसाठी। नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो धनेश गवते। धावसंख्येची धनदौलत लुटण्यासाठी टीम नेरे टीम कडून पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते आणि या सलामी जोडीला एक चांगली सलामी दागणं सुद्धा तितकीच गरजेची बाब आहे। परंतु गोलंदाजीच्या बोहल्यावरती धीरज जांभले ओहो आपले अधिराज्य गाजवतो। पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसरा बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळतो। अजित गवते सारख्या खेळाडूला पूर्णपणे शांत ठेवलंय। पाठोपाठ 2 चेंडू उत्तम दर्जाचे त्याने सफर केले। 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांदरम्यान एक वाखाने जो खेळीची आखणी करावी लागेल टीम नेरे संघाला। अगली पेशकश सुंदर फटका इथे कन्वर्ट केलाय। प्रचंड वेग धारण केलाय। मिळतील 4 चौकार। आबा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते दिबा। ज्या पद्धतीने शिडकोला धडा शिकवला त्या पद्धतीनं नैनाला शिकवणं सुद्धा गरजेचं आहे। ओहो प्रहार केलाय। फटका मजबूत आहे परंतु झेल सोडलाय। रोहित पाटील हा झेल सोडला। कितपत महागडा ठरेल I11 चिंचवली टीम साठी। खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावरती खेळत असताना पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये आपण अनेक संघांना पाहिले। त्याच दबावामध्ये कुठेतरी चिंचवली संघाचा रोहित राहिला आणि इथे झेल सुटलाय। परंतु उत्तम दर्जाची फिल्डिंग रोहितच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहिली ऑफ साइडला। ओहो आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। जर्सी क्रमांक 8 राहिला रॉयल थाट खेळाडू अभिषेकच्या माध्यमातून उत्तम झेल।
कालच्या दिवसामध्ये आपण विराट मोर्चा पाहिला, बाईक रॅली पाहिली होती. एक चेंडू नैना विरुद्ध जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. आपण मंचकाच्या डाव्या बाजूला मोठा असा कटआउट पाहू शकाल. उजव्या बाजूला आपण श्री महेंद्र शेठ दळवी, आमदार अलिबाग मुरुड विधानसभा आणि त्यांच्या सहसाथीनं श्री रुपेशजी ठोंबरे, बिंदासबाई, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, ज्यांच्या माध्यमातून रायगडामध्ये एक भीमपराक्रम एकूण 12 बाईकसह ज्यांचा आपण डंका पाहत असे आमचे बिंदासबाई यांना भगवा सलाम. पहिलं षटक आपण मार्गस्थ पाहिलं. धावपटलावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलिंग ट्रॅकवरती धीरज जांभले आपले आधी राज्य गाजत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केला, ऑन साईडला क्लिअर केलं. धमाकेदार षटकार. या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. ना बिंदास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 11 रन. धीरज जांभले विरोधात धावसंख्या आक्रमक व्हायला आता मात्र सुरुवात होते. तर सन्माननीय दिलीप जोमा शेलके आमचे परमबंधू आहेत, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं स्वागत आहे. प्रमोद भगत रिडगार यांचंही ते आगमन झाल्याने प्रकाश मोहोदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रकाश गोंधली आपलेही आम्ही I11 क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने स्वागत करतो आणि सुनील म्हात्रे देवीचा पाडा आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे. ओटू रोचे उत्कृष्ट निवेदकाची जिम्मेदारी सध्याच घडीला आपण महागुरु आणि त्यानंतर रॉकस्टार यांच्या माध्यमातून पाहतो. अर्पून या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली, मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये आपण या स्पर्धेचा सध्याच्या घडीला आपण बोलबाला पाहू शकाल. साकेलला धोका होता अजित गवतेसाठी, परंतु घरामध्ये घरवापसी राहिली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र अंकित होताना पाहायला मिळते. सांगी कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती एकूण 1 गडी बाद 12 रन. 12 बाईक देण्याचा एक भीम पराक्रम रुपेशभाई ठोंबरे, बिंदासबाई यांच्या माध्यमातून पाहतो. खानाव गावातील हे व्यक्तिमत्व अखंड रायगडामध्ये ज्यांचा आपण डंका पाहता. मोठे कटआउट्स त्यांचे पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रहार केला, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सक्सेस. भेदून चेंडू जाईल सीमा पलीकडे, मिळतील 4. दरम्यान मंथन एकूण धावा राहिल्या 11. एका गडाची कत्तल पाहिली आणि त्यानंतर द्वितीय षटका गणिक कुणाल शेलके नामक खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. आपल्या मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा हा अवलिया क्रिकेटपटू बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये काही काल ढसाळ कार्य राहिलं, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. तात्काळ 2 धावसंख्येचा गनिमिका हा खेचल्यानंतर सांघिक कोठ्याची धावसंख्या गुणतालिकेवरती 1 गडी बाद एकूण 18 रन. द्वितीय षटक मार्गस्थ I11 चिंचोली संघाचा गोलंदाज कुणाल शेलके बॉलिंग ट्रॅकवरती. राईट मोर द विकेटनं हा चेंडू सफर केलाय. रनआउट टॉप द पार. इट्स अ बिग हिट. 6 षटकार. पाहतो ज्या पद्धतीने हा फटका राहिला. बॅटिंग मार्क वरती आपलं आधी राज्य गाजवतोय स्वराज गवते ऑन फायर. अलीकडचा हा चेंडू तितकाच आगला वेगला हा फटका लॉंग ऑफ कडे दागण्याचा प्रयत्न राहिला, परंतु फक्त पाहायला मिळते सिंगल बॅटिंग मार्क वरती येतो खेळाडू अजित गवते ॲज ओपनर सलामीवीर. पहिल्या षटकातील 3ऱ्या चेंडूवरती ज्याच्या बॅटमधून पाहिला होता आपण चौकार, ती फटकेबाजी त्याला इथे जारी करावी लागेल बॅटिंगच्या माध्यमातून. कुणाल तयार, प्रहार केलाय, आखा गोला, उछल कर बोला, 6 रनचा हा टोला, षटकार.
काही झाडे बाबू पाटील यांचं एक वाक्य पूर्णपणे प्रकाश होतामध्ये आणि त्यानंतर आमचे महागुरु यांचा एक वाक्य गणपती बाप्पा मोरया सध्याच्या घडीला खूप क्रेजमध्ये पाहायला मिळतो. शहाजी बापूंसारखं एक क्रेज पाहायला मिळतं महागुरूंचं. 31 धावा धावपटालावरती एका गटाच्या मोबदल्यामध्ये टीम छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे संघ वेगवान पारी खेळण्याचा हा बहुमान पाहतो. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकागणिक आले 11 रन, दुसऱ्या षटकागणिक येतात एकूण 20 रन. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वरती. बॅटिंग मार्कवरती खेळाडू पाहायला मिळतो स्वराज गवतेच्या सहसाथीनं अजित गवते बॅटिंग मार्कवर, परंतु खेळाडू येतो I11 चिंचवली टीमचा प्रथमेश शेलके. एनडी परिभागामध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता ज्या गोलंदाजामध्ये असा हरवणारी खेळाडू औलिया क्रिकेटपट्टू प्रथमेश शेलके बॉलिंग ट्रॅकवरती आता पाहायला मिळेल. प्रथमेश शेलकेचा हा चेंडू वेगावरती स्वार होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये. डॉट बॉलची इथे पाहायला मिळते समाप्ती. खऱ्या अर्थानं नेरे या गावाचा जर विचार केला आणि त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाचं कार्य ज्या पद्धतीने बहरतं याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं अनिलशेठ पाटील मयुरशेठ पाटील यांचं योगदान राहिलंय. A1 जोडी नेरे गावची, परंतु इथे विकेटचं पतन राहिलं. खेळाडू बाद होतोय स्वराज गवते. बॅक टू द पॅव्हिलियन. त्याची लढत असणार आहे गावदेवी क्रिकेट संघ वाकडी विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ इथे डोंगऱ्याचा पाडा या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे आणि दोन्ही क्रिकेट संघाला तत्पूर्वी पहिला आमचा पुकार आहे. व्यासपीठावर आताच चिंचवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचे मित्र अर्जुनदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आमचे मामा जोमा मामा शेलके चिंचवली यांचे सुपुत्र दिलीप शेलके यांचं इथे आगमन झालेलं आहे. दिलीप आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे. बोलूया रोशन पाटील यांच्याकडे. तिसऱ्या षटकागणिक प्रथमेश शेलके नामक खेळाडू पहिला चेंडू डॉट राहिला, त्यानंतर विकेटचं पतन स्वराज गवतेसारख्या स्टार खेळाडूच्या खेळीची आपण कत्तल पाहिली आणि हा खेळाडू बाद झाल्यानंतर यश पाटील या खेळाडूची वर्णी इनाईट नंबर 4 वरती पाहायला मिळते. डावखुऱ्या आताचा खेळाडू आक्रमकता सिद्ध करावी लागेल. गोलंदाज प्रथमेश शेलके विरोधात अलाउन द कार्पेट हा फटका खेळलाय. कैलास डुकरे चेंडूला जज करतो. खऱ्या अर्थानं कैलास डुकरे यांच्या तालमीमध्ये घडलेला हा संघ I11 चिंचवली. खऱ्या अर्थाने ही जी आपण स्पर्धा पाहता सागरभाई चौधरी स्मृती पुरस्कृत ग्रामस्थ मंडल चषक 2023 चिंचवली गावाची अवकाळी पावसाचा मोठा तडाखा राहिला. अनिकेतजी शेलके असतील कैलास डुकरे यांची खूप मेहनत आपण या स्पर्धेकरता त्यानंतर त्यांचे पूर्ण सवंगडी पूर्ण टीमचं I11चं आम्ही कौतुक करू. कौतुकास्पद आपण या स्पर्धेचं दमदार रुबाबदार शानदार आपण आयोजन पाहू शकता. अगली पेशकश बादची कडा रिंगणामध्ये फर्स्ट स्लिपमध्ये चेंडूची मात्र अडवणूक पाहायला मिळते. तात्काळ रोखले जातं, परंतु एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. सांघिक कोठाची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 33 धावा. अवकाळी पावसाचा मोठा तडाखा महागुरु आपण या स्पर्धेला पाहिला. अनेक आम्ही फुटेज पाहिले, व्हिडिओ फुटेज फोटो पाहिले. खूप मेहनत राहिली पूर्ण आमच्या या टीमची I11 संघाची. मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं पूर्णपणे पाण्याचा निचरा केला. स्वतः आपण तो पाणी काढताना आम्ही फुटेज पाहिले, त्यांचं मी कौतुक करेन. गोलंदाज तयार प्रथमेश शेलके बॉलिंग ट्रॅकवरती. प्रहार केलाय, फटका फसतो की काय? हवाई सुंदरीला चुम्मा, हल्ला बोल, षटकार. तो स्पष्ट करतो. धावसंख्या वेगवान होते. 2 गडी बाद 39 धावा आपण धाव पुस्तकावरती पाहतो आणि या षटकातील
अंतिम चेंडू मार्गस्थ आहे. एक षटकार मात्र खर्चिक झालाय, परंतु चांगली गोलंदाजी राहिली. कैलास डुकरे नेहमीच सजेशन देताना आपण पाहत असतो, आजही त्या दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून इथे सिद्ध होताना पाहायला मिळतो. धावसंख्या 39. अंतिम चेंडू गणिक पूर्णपणे जालं रचलं जातंय आणि या जाल्यामध्ये अडकवेल का प्रथमेश फलंदाजाला हे सुद्धा पाहावं लागेल. अशा रीतीने एकूण 3 षटकांचा कार्यकाळ समाप्त. धावपटलावरती जाऊन पोहोचतायत 2 गडी बाद श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे संघ 39. तरी या पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. नवीनदास भाईयो सेनेचा तर वाघ आला. थँक्स डीजे नितीन. इथे आम्ही पाहतो ज्या व्यक्तिमत्वाचं आगमन इथे झालेलं आहे. कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना ज्याने अनेक गोरगरीब गरजूंना मदतकार्य करण्याचं काम केलं ते नेरेपाडा येथील सुप्रसिद्ध उद्योजक आमचे मित्र रमण शेठ खुटले साहेबांचं आगमन झालेलं आहे. रमण शेठ आपलं आम्ही I11 क्रिकेट संघ चिंचवली आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत आणि निश्चितच मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग पाहायला मिळतो. 2 गडी बाद 39 धावा आपण धावपटलावरती पाहतो. गोलंदाज येतोय हितेन पाटील. खऱ्या अर्थानं हितगुज केल्यानंतर हितेन पाटीलची वर्णी गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळते. बंटीनं चेंडूला जज केलं. चांगली फिल्डिंग बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि अशा रीतीनं रनआउटच्या स्वरूपामध्ये लागलेला हा झटका टीम नेरेला. शिवाजी महाराज या नावानं खेळणारा आपण रायगडातील हा आपण पहिला संघ पाहतो नेरे, ज्यांच्या शिरेपेसामध्ये खऱ्या अर्थानं अनेक तुरे रोवले आहेत. कारण रतनबुवा स्मृती चषकामध्ये या संघाची आपण छाप पाहिली. आमचे आदर्श समालोचक सागरजी मांडवकर यांच्या गावचा हा संघ नेरे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतो I11 चिंचवली. या संघाची सुद्धा उत्तम दर्जाची कामगिरी टेनिस विश्वामध्ये राहिली आहे. अलीकडची आपण कानपुलेची नाईट स्पर्धा राहिली, ज्याच्यामध्ये चांगली कामगिरी या चिंचवली संघाची आपण पाहिली होती. आजही त्या दर्जाचा खेळ त्यांना साध्य करावा लागेल. स्लॉगरच्या षटकादरम्यान हितन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू आपण 1 रन आणि त्यानंतर डॉट बॉल. 4 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असतील. 4 चांद लावणारी खेळी इथे साकार करावी लागेल. ओहो प्रार करण्याचा प्रयत्न, बाटची कडा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. यष्टांच्या मागे कुणाल शेलके सज्ज होते. अजून एक दे धक्का, चौथा मोहरा गारद नेरेचा. आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे नेरेपाडा येथील सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य रमण शेठ खुटले साहेब यांच्या वतीने स्पर्धेला इथे 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या समेत उसारली गावातील नामवंत अष्टपैलू क्रिकेटर राहुल निंबाळकर यांचंही ते आगमन झालेलं. राहुल आपले स्वागत आहे. ओटू रोशन. वारंवार विकेटचं पतन होणं ही मात्र धोक्याची घंटा असेल. डीप मिड विकेटच्या दिशेने फटका दागण्याचा प्रयत्न, परंतु फक्त सिंगल पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवरती अजित गवते सारखा खेळाडू अजूनपर्यंत सज्ज असताना त्याला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. एकूण 1 चौकार 1 षटकार हे गणित आपण अजित गवतेच्या माध्यमातून पाहिलं. 8 चेंडूमध्ये 13 धावसंख्येचा खेळ ज्याच्या माध्यमातून राहिलाय. 4 गडी बाद 41 धावा. धाव पुस्तकावरती गोलंदाज तयार.
हितेन पाटील विरोधात आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑन कडे, परंतु अजित गवते बॅक टू द पॅव्हिलियन, अजून एक मोहरा गारद. अजित गवते बॅक टू द पॅव्हिलियन जाताना आपल्याला पाहायला मिळतो. 41 धावसंख्येचं गुलमोहर धावपटलामध्ये पाहायला मिळतं. अक्षरशः चौकार षटकारांची आतिषबाजी आपण या नेरे क्रिकेट संघाला प्रत्येक षटकारासाठी रमण शेठ खुटले साहेब नेरेपाडा यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाज हितेन पाटीलला पाहिलं आपण, उत्तम दर्जाची गोलंदाजीची आखणी त्याच्या माध्यमातून साध्य झाली आणि अशा रीतीने खेळाचा पहिला पूर्वार्ध झालाय समाप्त. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये I11 चिंचोली संघाच्या विरोधात श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे घरच्या मैदानावरती I11 चिंचोली टीमला. तर इथे बघा नाणेफेक केली जाणार आहे. व्यासपीठावर आम्ही आताच जयवंत शेळक्यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर अनिल पाटील यांना आम्ही पाहतो. त्याचबरोबर गुरुनाथ शेठ करमेलकर आपलं मनपूर्वक स्वागत. नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ वाकडी विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ इथे ढोंगऱ्याचा पाडा आणि नेरेपाडा येथील आदरणीय आहे रमण शेठ कुडले साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. बघा रमण शेठ कुडले साहेबांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल गावदेवी ढोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघाच्या बाजूने. आणि रमण शेठ खुडले साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा. संघाने निर्णय फक्त आपला बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला ढोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघाने आणि गावदेवी क्रिकेट संघ वाकडी क्रिकेट संघाला शतरक्षण करण्यासाठी इथे आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी रमण शेठ खुडले साहेबांचा इथे स्वागत केलं जाणार आहे. तर बालारामदादा गवली, विष्णू शेठ शेळके आणि सुनीलदादा शेळके, सुनीलदादा आपण याच्या बघा त्रिवेणी संगम यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल. रमण शेठ खुटले दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. मित्रांनो असं म्हटलं जातं की दिव्याने दिवा लावत गेलं की एक दिव्यांची दीपमाल तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार होते. असे खऱ्या अर्थाने माणुसकीने एका प्रभावित असणारे व्यक्तिमत्व रमण शेठ खुडले साहेबांचा येतोची सन्मान ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने इथे केला जात आहे. त्यानंतर राहुल निंबाळकर, राहुल आपले स्वागत आहे. निवडू या सामन्याकडे आणि आमचे सहकारी योगेश मडबी, सिद्धी करवले यांच्याकडे आपण बोलूया. नक्कीच खेळाचा आपण पहिला पूर्वार्ध पाहिला जिथे 41 धावा धावपटलावरती लागल्या आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतवर्णन करतील समालोचन क्षेत्रातील सध्याच्या घडीला अतिशय अग्रेसर नाव आमचे पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर, मॅम फ्रॉम सिद्धी करवले वेल असेल. ऐकूया DJ नितीन यांच्या माध्यमातून एक संगीत. विठ्ठल शेठ पाटील चिंचवली यांचा वाढदिवस साजरा केला. खऱ्या अर्थाने 65वा वाढदिवस आणि आज त्यांचे सुपुत्र मंगेशदादा पाटील यांना मी व्यासपीठावर पाहतो.
खऱ्या अर्थाने आमच्या ऑर्गनायझर कमिटी आहे, कमिटी मेंबर्स आहेत आणि योगेश मडवी आहेत आमच्या समेत जोडले गेलेले आहेत. रोशन पाटील आहे. खूप जल्लोषमध्ये काल विठ्ठलदादा पाटील साहेबांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने i11 क्रिकेट संघाच्या वतीने साजरा केला गेला आणि आता कंटिन्यू बोलणार आहोत. अतिशय दमदार क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र आणि नेहमी बिजी शेड्यूल असणारे योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धिगरवली यांच्याकडे आपण बोलूया. थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू रोशन. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते मैदान के ऊपर लक्ष्य की बात करेंगे तो पहले बल्लेबाजी करते हुए श्री छत्रपति शिवाजी महाराज नेरे टीम ने 41 रन जोड़े और 42 रनों का लक्ष्य है टीम आई गावदेवी चिंचोली के सामने. i11 चिंचोली के सामने 42 का टारगेट. बड़ा मुकाबला रहेगा. दोनों टीम को शुभकामनाएं. विश ऑल द बेस्ट. मुकाबला बेहतरीन रहेगा. सलामी ओपनिंग ब्लास्टर चिंचोली टीम की ओर से हितेन पाटिल और रोहित पाटिल सलामी के लिए आ चुके हैं. दोनों भाई है और आज 42 का टारगेट. गेंदबाजी की बात करेंगे तो अजीत पाटिल गेंदबाजी के लिए पहला पावर प्ले. अजीत गौते बिल्कुल गेंदबाजी के लिए पहला पावर प्ले ओवर फेंकने के लिए तैयार. गेम स्टार्ट लिस्ट पे 42 रनों का लक्ष्य. पहली फुल टॉस. विकेटों के पीछे अंपायर का डिसीजन आया, नो बॉल. पहली बीमर गेंद का इस्तेमाल किया गेंदबाज अजीत ने और एक के साथ रन अकाउंट ओपन होता हुआ. ठीक. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. एकेकाली अनेक वर्षे ज्याने पनवेल तालुका पोलीस पाटील संघटनेचे नेतृत्व केलं ते कचरशेठ पाटील साहेब वाकडी यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. इसाकबाई शेख आपणही व्यासपीठावर यावं. आपले मनपूर्वक स्वागत. ओ टू योगेश. तो एक के साथ शुरुआत. दूसरी गेंद फ्री हिट वाली थी. भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर से सीधे सीमा रेखा के बाहर. बेहतरीन अंदाज के साथ शुरुआत. 6 रन. पाटिल के बल्ले से पहला शानदार छक्का और छक्के के साथ शुरुआत करते हुए मैदान के ऊपर पहली गेंद के ऊपर मौका बना. आउट हुए थे. बीमर गेंद अंपायर ने करा दी और उसके साथ अगली फ्री हिट के गेंद के ऊपर किया स्वागत गेंदबाज का. वेलकम टू द ग्राउंड. और छक्के के साथ रन संख्या अकाउंट ओपन होते हुए खुद बल्लेबाज हितेन के रन संख्या है 7. 4 ओवर का मुकाबला. 42 का टारगेट. प्रति ओवर की बात करेंगे तो 10.50 की औसत बरकरार रखनी है. इस बार भी स्क्रीन के सामने गेंद लॉन्ग ऑन के रीजन में रन बनेगा 1 और 1 के साथ रन संख्या 8. काफी सारे दर्शक मुकाबला एंजॉय कर रहे हैं, उनका हम स्वागत जरूर करेंगे. कई सारे दर्शक हैं जो यूट्यूब के माध्यम से मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, उनका हम स्वागत करेंगे. साईप्रीत लाइव के माध्यम से कई सारे दर्शक हमें जुड़ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत. मुकाबला आप देख रहे हैं मैदान के ऊपर. चौथा मुकाबला i11 चिंचोली बनाम श्री छत्रपति शिवाजी महाराज नेरे के बीच चौथा और अगले मुकाबला होगा गावदेवी बाकड़ी बनाम गावदेवी डोंगरेपाड़ा के बीच 5वां मुकाबला. यह अच्छी गेंद. स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी नहीं है. गेंद सीधे निकली बाउंड्री लाइन के बाहर. बल्लेबाज रोहित पाटिल के बल्ले से पहला शानदार चौका. मुकाबले में 42 का टारगेट है. प्रति ओवर बनाने हैं 10.50 और शुरुआत की बात करेंगे तो अब तक 3 गेंदें हो चुके हैं. 3 गेंद में रन बने हैं 12 और इस बार भी इनसाइड आउट. खिलाड़ी तैनात. चिड़िया छिप गई खेत में. पहला विकेट रोहित पाटिल. बैक टू द डगआउट. सन्मानित तुकाराम मस्कर साहेबांचं आगमन झालेलं आहे. माधवशेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या मनपूर्वक स्वागत. लवू वाघ माजी ग्रामपंचायत सरपंच वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि व्यासपीठावर आम्ही पाहतो की ज्याने अनेक वर्ष पनवेल तालुका पोलीस संघटनेचे तालुका अध्यक्षपद भूषवले ते वाकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान्य कचरशेठ पाटील साहेब व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत आमचे मित्र रमणशेठ खुटले साहेब नेरेपाडा
इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत इसाकभाई शेख वाकडी. आपलंही आम्ही I11 क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने स्वागत करत आहोत. हो टू योगेश. यस, वापसी दिलाते हुए मैदान के ऊपर विकेट बनी रोहित पाटिल की. नए बल्लेबाज की बात करेंगे तो कैलाश डुगरे, एक दमदार खिलाड़ी. नए बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर कैलाश डुगरे आप देख रहे हैं. रन संख्या की बात करेंगे तो पहला ओवर जारी है, 12 के ऊपर पहला विकेट. इस बार भी इनसाइड आउट, लगातार शॉट एक्स्ट्रा कवर में यह विकेट बना कैलाश डुगरे. बड़ी विकेट और बड़ा झटका टीम I11 चिंचवली टीम को. मगर लगातार 2 विकेट आई है. अब कैलाश डुगरे मैदान के बाहर. मुकाबला जीतने के लिए 42 का टारगेट. ये इस मुकाबले की जरूर बात करेंगे तो 42 का टारगेट है. और शुरुआत में यहां पर ओपनिंग ब्लास्टर हितेन ने बेहतर शुरुआत दी. उसके बाद चौके के साथ रोहित पाटिल ने शुरुआत की थी, वो आउट हुए. उसके बाद कैलाश. अब आए नए बल्लेबाज अक्षय पाटिल. इस ओवर की बात करेंगे, 5 गेंदे 12 रन 2 विकेटें. इस ओवर की अंतिम गेंद है. शायद विकेट या डॉट चाहते हैं. विकेट आती है तो विकेट का हैट्रिक होगा. मैदान के ऊपर गेंदबाज अजित. अच्छी गेंद, प्लेसमेंट किया गेंद को हल्के तो से पॉइंट के रीजन में और इनकार किया. शायद रन बन सकती थी रोशन इस गेंद के ऊपर, मगर इनकार करते हुए रन नहीं बनी. डॉट की समाप्ति. अच्छी गेंदबाजी रही क्योंकि पहली गेंद 9 आने के बाद दूसरी गेंद के ऊपर छक्का भी आया था. वापसी दिलाई मैदान के ऊपर. आखिरी 3 गेंदे डॉट 2 विकेटें. रन संख्या की बात करेंगे तो I11 चिंचवली टीम की पहले ओवर में 2 विकेटों के नुकसान पर 12. I11 प्राइज असणार आहे. आणि तत्पूर्वी आपण इथे गावदेवी इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा धनंजय पाटील वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. धनंजय दादा, तुमचंही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो आणि बोलतो आमचे समालोचक योगेश मडवी आणि DJ नितीन यांच्याकडे, योगेश कडे यांच्याकडे बोलूया. यस, तो अब 18 गेंदें बची है. 30 रनों का लक्ष्य होगा. पकड़ कितनी भी कस लो, ये फिसलता जरूर है. ये वक्त है जनाब, बदलता जरूर है. वक्त को बदलते हुए मैदान के ऊपर टीम नेरे के गेंदबाज, जो कि आखिरी 3 गेंद डॉट आई, 2 विकेटें आई. अब यहां पर नए बल्लेबाज पहुंचे मैदान के ऊपर. अक्षय पाटिल साथ देंगे हितेन पाटिल, जिनके पहले गेंद के ऊपर छक्का जरूर देखा. एक जबरदान जरूर मिला है उन्हें भी, क्योंकि बीमर गेंद थी उसके ऊपर वो आउट हुए थे. अंपायर ने नो करार दी और उसके बाद छक्का उनके बल्ले से. अब चाहिए 18 गेंदें और 30 रनों की आवश्यकता. लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. जीतने के लिए 18 गेंदें 30 की आवश्यकता. चलो वक्त के साथ चलना होगा. अंपायर आप वार्निंग देना होगा कि वक्त किसी के लिए रुकता नहीं, वक्त के लिए हम सबको रुकना पड़ता है. इसलिए तो हम कहते हैं ना कि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. मधुशेठ पाटिल इनकी तरफ से हर चौके छक्के के लिए 200 का इनाम. पहली गेंद लॉप किया, गेंद को विकेट बन सकती है. मुकाबले में वापसी, इस बार विकेट बनी है. बड़ी मछली मैदान के अंदर. हितेन पाटिल बैक टू द डगआउट. अब यहां पर दबाव बनता हुआ टीम I11 चिंचवली के ऊपर. आपण याला पाहतो. खऱ्या अर्थाने 08 नंबर, खऱ्या अर्थाने 08 क्रमांकाची जर्सी आहे. मोरबे गावामध्ये डे स्पर्धा झाली. राजेश फडके यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली ग्रामस्थ मंडळ चषक, त्यावेळेस सत्यवान काकडे या खेळाडूची मी प्रतिज्ञा जाणून घेतली होती. दमदार फलंदाजी केली होती. अतिशय लहान क्रिकेटर आहे वयामध्ये. तर 16,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळालं आणि ज्यावेळेस प्रथम त्याला 100 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं ना, त्यावेळेस त्याला मी विचारलं की एक 100 रुपयाचं तू काय करशील. तर योगेश मडवी त्यांनी एक उत्तर दिलं होतं की एक 100 रुपये मी दान धर्म करीन. हाच तो क्रिकेटर अभिषेक आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे.
यस नए बल्लेबाज अभिषेक के ऊपर भी जिम्मेदारी होगी। अब मुकाबला बड़ा होगा। मैंने पहले ही कहा था कि खुद के ऊपर भरोसा रखना होगा, तो रख बस हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। अब नए बल्लेबाज के ऊपर बड़ी जिम्मेदारी जरूर है, क्योंकि लक्ष्य की बात करेंगे 42 का। पहले ओवर में आए थे 12, उसके बाद कमबैक किया। अच्छी गेंद सीधे बल्ले से खेला अलोंग द कार्पेट, ऑन साइड में अच्छी फील्डिंग, एक के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। देखो ना, पहली शुरुआत में 3 गेंदें 12 आई थी, थोड़ी सी टीम प्रेशर में आई, उसके बाद कमबैक हुआ, 3 गेंदों में 2 विकेट 0 रन। और जैसे ही सौरभ गौत्या आए उन्होंने विकेट ली। कहते हैं कि गेंदबाज के पहले गेंद के ऊपर विकेट या डॉट आती है तो उसका कॉन्फिडेंस दुगना हो जाता है, और वही कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी करते हुए हमेशा खुद के ऊपर कॉन्फिडेंस होना चाहिए, आत्मविश्वास होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। इस बार सामने खेला, फील्डर है तैनात, बनेंगे दर्शक। गेंद सीधे निकली लॉन्ग ऑन के ऊपर से, सीमा रेखा के बाहर, 6 रन। के बल्ले से शानदार छक्का, जानते जिम्मेदारी बड़ी है, और सर पर जब जिम्मेदारी होती है तो अब यहां पर अक्षय पाटिल ने शानदार बल्लेबाजी की शुरुआत की। छक्के के साथ रन संख्या पहुंची है फुल स्कोर 19 के ऊपर। 19 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेट लौट चुकी है। फ्रंट फुट पर आए थे, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद कट करना चाहते थे, ज्यादा बाहर निकली। अंपायर सुनील तांडे सर ने बताया कि गेंद वाइट है। अतिरिक्त के साथ रन संख्या 20 और अब चाहिए 22 रन। इस ओव्हर में 3 गेंदे। बघा या चेंडूवर जर गोलंदाजांनी विकेट घेतलं तर रमणशेठ खुटले साहेब नेरेपाडा यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज, आणि गोलंदाजांनी जर विकेट प्राप्त केली तरी त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज। यस, हर चौके और छक्के के लिए भी 200 का इनाम है। माधु शेठ पाटिल इनकी तरफ से शायद बहुत बड़ी घटना घट चुकी है मैदान के ऊपर, जिनका जिक्र किया था बल्लेबाज अभिषेक के बारे में, वो लौटे हैं। किस्मत ने दिया साथ टीम नेरे का। कहते ना कि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और इस बार लौटना पड़ेगा अभिषेक को बैक टू द डगआउट। दर्शक थोड़े से मायूस हुए, क्योंकि जानते हैं अभिषेक की विकेट कितनी इंपॉर्टेंट है, और दूसरी तरफ आप मेरे टीम का कॉन्फिडेंस बढ़ चुका है। बड़ी विकेट जब मिलती है तो कॉन्फिडेंस बढ़ता है, और कॉन्फिडेंस के साथ अब मेरी टीम देखिए ना, मैदान के ऊपर जीतने के लिए 42 का टारगेट रन संख्या की बात करेंगे तो 20 रन बने हैं, और 22 की अभी भी जरूरत है। इस ओवर में कुल मिला के 4 गेंदे, यानी कि 14 गेंदे, 22 का समीकरण। इस ओवर में 2 गेंदे अभी भी शेष है। नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद पर कुणाल सेल के आए, और फ्रंट फुट पर आए थे, ऑन साइड में खेलना चाहते थे, सफल हुए थे। उतनी बेहतरीन गेंद पे की ब्लॉक हॉल में, और बल्लेबाज को किया बीट। और मैंने पहले ही कहा कि अब इस गेंदबाज का कॉन्फिडेंस दुगना हो चुका है। बेहतरीन प्रदर्शन, बेहतरीन मुकाबला। 13 में चाहिए 22, लक्ष्य दूर नहीं है। खुद की होम ग्राउंड के ऊपर खेलती हुई टीम i11 चिंचोली, इनके सामने है अभी भी 22 का टारगेट, बची है 13 गेंदे। ये गेंद शायद ऑफ स्टंप के बाहर वाली थी, अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। रन संख्या की बात करेंगे तो फुल स्कोर है इस समय 21, और अब 21 रनों की आवश्यकता। 11 में 21 बने और 13 में 21 की जरूरत है। अंपायर कॉल इज लास्ट कॉल, अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन, व्हाइट बॉल। अंपायर से रूबरू न करें प्लीज। अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। रन संख्या की बात करेंगे 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट। अब जीतने के लिए 21 की अभी भी जरूरत है। मुकाबला कहीं भी पलटवार हो सकता है, क्योंकि क्रिकेट खेल है दोस्तों, जो कहते हैं ना कि गिरगिट की तरह होता है, कभी भी रंग बदलता है। और इस मुकाबले में जैसे देखा, पहले शुरुआत में बेहतर शुरुआत की थी, 3 गेंदों में 12 है, उसके बाद पलटवार किया मुकाबले में, और अब 13 गेंदें बची है, 21 रनों की आवश्यकता। अच्छे गेंद ऑन साइड में फ्लिक किया गेंद को, जब तक गेंद को स्क्वायर लेग में फील्ड करे,
तब तक एक का इजाफा। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद I11 चिंचोली टीम ने बनाए 22 और 2 ओवर में चाहिए I11 चिंचोली टीम को 20 रनों की आवश्यकता। फलंदाजांना सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकार चौकारसाठी इथे रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष महादूषेठ पाटील साहेब चिंचवली यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे। आणि रमणशेठ खुटले साहेब नेरेपाडा दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस, मी आताच उल्लेख केला योगेश मडवी, कोविडचा 2 वर्षापूर्वीचा जर कालखंड जर आपल्याला आठवला ना, ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना एक सामाजिकदृष्ट्या रमणशेठ खुटले नेरेपाडा याने अनेक गोरगरिबांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्याचं कामसुद्धा केलेलं आहे। आणि या स्पर्धेला सुद्धा त्यांच्या वतीने 2500 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्यसुद्धा इथे प्राप्त झालेलं आहे। ओ टू योगेश मडवी। थैंक यू डीजे। 12 गेंदे और जीतने के लिए 20 की आवश्यकता। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। और यह मुकाबला जीतने के लिए आने वाला ओवर होगा टर्निंग पॉइंट, जहां पर गेंदबाजी करेंगे गेंदबाज राम भालेकर, बेहतरीन गेंदबाज है। टर्निंग पॉइंट का ओवर है और सामने उनके बल्लेबाज अक्षय पाटिल। अच्छी गेंद, पॉइंट के ऊपर से गेंद को खेला पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, जब तक फील्ड करे तब तक 1 रन और 1 के साथ रन संख्या 23 के ऊपर 11 गेंदे 19 का समीकरण। रन और गेंदों के बीच अंतर है केवल 8 का, यानी कि मुकाबला अभी भी बैलेंस है। ओवर नंबर 3 यदि अच्छा रहा तो फिर नेरेट टीम मुकाबले में मजबूत स्थिति प्राप्त कर सकती है और इस ओवर से 10-12 रन भी आते हैं तो भी मुकाबले में I11 चिंचोली टीम ऊंची उड़ान भर सकते हैं। बड़ा मुकाबला है, 11 में चाहिए 19 की आवश्यकता। नए बल्लेबाज कुणाल सेलके हैं अब स्ट्राइकिंग के ऊपर, जिम्मेदारी इनके कंधों के ऊपर भी है क्योंकि शुरुआती बल्लेबाज आउट होने के बाद यह जिम्मेदारी इस बल्लेबाज के कंधों को होगी। यह अच्छी गेंद ब्लॉक हॉल में थी, सिंगल बना, दूर से आए खिलाड़ी और डायरेक्ट हिट होता तो मामला बनता। देखा कि नजदीकी खिलाड़ी नहीं है और तुरंत पहला रन तेजी के साथ लिया और दूसरा रन पूरा किया। यह होता क्रिकेट में, सिंगल डबल चौके छक्के से ही मुकाबला नहीं जीता जाता, कभी कभी सिंगल डबल से भी आप मुकाबले की तरफ बढ़ सकते हैं। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना होता है। ये अच्छी गेंद शायद होगी, जब खिलाड़ी पीछे गए और पीछे से दूर से खेलना चाहते थे। ये देखिए बेहतरीन गेंद, आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, बेहतरीन व्हाइट लाइन के करीब से गेंद निकली और डॉट के साथ काफी बेहतरीन अनुभव है इस गेंदबाज राम भालेकर के पास। 40+ के खिलाड़ी हैं, कई साल का तजुर्बा है और आज निर्णायक ओवर फेंक रहे राम भालेकर। ओवर नंबर 3, बैक टू द बॉलर, सीधे बल्ले से खेला अलोंग द कार्पेट, रन बनेगा 1 के साथ फुल स्कोर की बात करेंगे 26 रन तो 16 की आवश्यकता होगी। इस ओवर में शायद 4 गेंदें हो चुकी है, 4 में 4 और सही कहा था संदेश की, राम भालेकर के पास अनुभव बहुत सारा है। एक्सपीरियंस इज गुड टीचर, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु होता है और इस समय राम भालेकर बेहतरीन अंदाज के साथ गेंदबाजी करते हुए टर्निंग पॉइंट षटक है। मैंने कहा था कि अच्छा रहा तो फिर टीम नेरे मजबूत स्थिति प्राप्त कर सकती है। ओह व्हाट अ डिलीवरी, और ये देखिए बल्ले का हिस्सा भी लिया, लौटना पड़ेगा बल्लेबाज को। इंपॉर्टेंट विकेट मिली है नेरे टीम को और बड़ा धक्का लगा है टीम I11 चिंचोली को। अक्षय पाटिल लौटे मैदान के बाहर। डीजे नितिन कोई बूढ़े नहीं होते और क्रिकेट खेले दोस्तों 40-50 तक आज सभी खिलाड़ी खेल रहे हैं। 40+ का क्रिकेट जिस दिन से शुरू हुआ ना,
सभी खिलाड़ी बेहतरीन क्रिकेट, मगर राम भालेकर का स्वागत करना चाहिए। पास में दिए 4 इंपॉर्टेंट विकेट बनी और अब 7 गेंदें बची है, 16 की आवश्यकता। मुश्किलें बढ़ चुकी है टीम I11 टीम चिंचोली को। अच्छी गेंद, बेहतरीन डिलीवरी, सटीक नियंत्रित टप्पे के साथ गेंदबाजी रही और ये देखिए एक आध मिस्टेक आपको कितनी महंगी पड़ सकती है। रन बना 1 और ओवर की हुई समाप्ति 2 और 2 ओवर की समाप्ति हुई 3 के साथ रन संख्या पुल स्कोर की बात करेंगे 28, लॉस ऑफ 5 विकेट, जीतने के लिए 6 गेंदे, 14 की आवश्यकता। राम भालेकर का जिक्र होना चाहिए जिन्होंने दिए इस ओवर में 6 रन और 1 सफलता। और मैंने पहले ही कहा था टर्निंग पॉइंट ओवर है, राम भालेकर ने टर्निंग पॉइंट ओवर अच्छा फेंका है। अनुभव काफी था उनके साथ और बेहतरीन गेंदबाजी करते हुए उन्होंने 1 विकेट चटकाई, 6 रन दिए। अब टीम को जीतने के लिए आखिरी 6 गेंदे, 14 रनों की आवश्यकता। गेंदे 14 की आवश्यकता। अब चिंचोली टीम के खिलाड़ी को एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। वक्त को बदला है टीम नेरे ने। यस बिल्कुल, पहली गेंद सामने खेला, तेज तर्रार, 1 रन बना। 1 से संतुष्ट नहीं होंगे टीम चिंचोली के समर्थक, क्योंकि अब 5 गेंदें बची है और 13 की आवश्यकता। पुलिस पाटिल हमारे महादेव पाटिल साहब की तरफ से हर चौका और छक्के के लिए 200 का इनाम है। वो चाहते हैं कि हर चौका छक्कर लगे और मुकाबला 500 का इनाम हर चौका और छक्के के लिए माधु शेठ पाटिल की तरफ से। ओ बेहतरीन शॉट, लेट कट किया, सीधे गैप में गेंद जाएगी बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ। बाउंड्री लाइन के बाहर यह शानदार चौका। तो संजय सेल के बल्लेबाज रहे थे और उन्होंने मिले 500 का इनाम माधु शेठ पाटिल इनकी तरफ से। चौके छक्के लगे, यही तो चाहते माधु शेठ पाटिल, क्योंकि मुकाबला जीतने के लिए अब बची है 4 गेंदे, 9 रनों की आवश्यकता। लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, बस आपको मुकाबला खेलना है। संजय आए, जैसे उनके बल्ले से चौका जरूर मिला, अब चाहिए 9 रनों की आवश्यकता। फिर एक बार बेहतरीन शॉट, उतनी खूबसूरत फील्डिंग, जिस जान से मेहनत की इस फील्डर ने। गेंद पड़ने के बाद टर्न हो रही थी और उसके बाद मिले 2 और अब समीकरण बदला है, बची है 3 गेंदें और 7 रनों की आवश्यकता। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। दोनों टीम संघर्ष कर रही है। संघर्ष किस्मत की रेखा बदलता है, बुरे वक्त का वक्त बदलता है। जिसके पास हो कुछ करने का हौसला, वही धरती का इतिहास, वही धरती का भूगोल बदलता है। 3 में 7, इस बार लॉब किया गेंद को और हवा में है, चिड़िया छिप गई। 2 गेंदे, 7 की आवश्यकता। हरताय म्हणून खेळ और अब जीतने के लिए 2 गेंदे, 7 की आवश्यकता। शोले फिल्म में गब्बर सिंह ने सही कहा था कि डरना मना है, क्योंकि डर के आगे जीत है। या डर गया सो मर गया। अब जीतने के लिए 2 में 7 की आवश्यकता। छत्रपति शिवाजी महाराज नेरे टीम के गेंदबाजों की सराहना होनी चाहिए। खासतौर पर तीसरा ओवर फेंका था टर्निंग पॉइंट का, 6 रन देकर 1 विकेट राम भालेकर ने ली और अब 2 गेंदे, 7 रनों की आवश्यकता।
ये देखिए क्या हुआ, एक रन तो जरूर बना और वाइट का इशारा लेने के देने। भाई ये होता है क्रिकेट में, किस्मत साथ होना तो आपका कोई बिगाड़ नहीं सकते और किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। और अब 2 गेंदे 5 की आवश्यकता, 2 गेंदे 5 रनों की आवश्यकता। बड़ा मुकाबला, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है। और मुकाबला मैदान के अंदर 2 गेंदे 5। ऐसे समय में गेंदबाज ने बहुत बड़ी गलती की कि वाइट और उसके बाद रन बने 1, शायद 2 भी हो सकते थे, बल्लेबाजों ने इनकार किया। 2 में अब 5 की आवश्यकता, 1 रन भी आता है और डॉट भी आता है तो भी मुकाबला आखिरी गेंद पे देखने मिलेगा। 2 गेंदे 5। इस बार भी वाइट, शायद अब यदि नेरे टीम को मुकाबला गंवाना पड़ा ना तो ये 2 गेंदे टर्निंग पॉइंट होंगे मुकाबले के। 2 गेंदे 4 की आवश्यकता, 1 चौके की जरूरत है। अब मुकाबले में पलटवार, काफी बेहतरीन ओवर फेंका मगर उसके बाद ये देखिए ना कि अब 2 गेंदे 4 की आवश्यकता, 2 गेंदे 4। बेहतरीन मुकाबला, दर्शक एंजॉय करते हुए, कई सारे दर्शक यूट्यूब के माध्यम से भी ये मुकाबले को एंजॉय करते हुए। ये गेंद शायद क्या हुआ कि डॉट बॉल, 1-0 बहुत इंपॉर्टेंट था नेरे के लिए मगर बल्लेबाज क्या हुए कि पीछे गए, खेलना ऑफसाइड में चाहते थे और गेंद करीब से निकली वाइट लाइन के। डॉट की समाप्ति इनके ऊपर आप देख सकते हैं, ये देखिए ना करीब से निकली गेंद, डॉट की समाप्ति हुई। 1 में 4 की आवश्यकता। संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग इसीलिए तो पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। व्हाट अ शॉट, ये है टर्निंग पॉइंट वाला। और आखिरी वक्त में क्या हुआ है हर्ष कि 3 बने हैं, स्कोर इज लेवल और वहां से दर्शक बताएंगे हम पर। वहां प्लीज साइलेंट, प्लीज साइलेंट। यस, लाइव चेक करेंगे हम। दूध का दूध, पानी का पानी। ये देखिए बड़ा मुकाबला, इसलिए तो मैंने कहा था ना कि क्रिकेट खेल अनिश्चितता भरा होता है और क्रिकेट में हार या जीत जरूर होती है मगर ये मुकाबला देखिए, गेंद को रोका, लास्ट मोमेंट 2 खिलाड़ी आए, ये देखिए गेंद लास्ट मोमेंट, बाउंड्री, 4 रन, 4 रन। ये मुकाबला टीम I11 ने जीता। ओमकार का सराहना होना चाहिए, क्लैरिटी के साथ यहां कैच किया लास्ट गेंद को। वाह भाई ओमकार, आपका स्वागत है क्योंकि ऐसे वक्त में डिसीजन देना बहुत कठिन होता है। विनोद का भी स्वागत होना चाहिए, काफी बेहतरीन कैच किया आखिरी गेंद को और ये देखिए डिसीजन क्लियर हुआ, दूध का दूध पानी का पानी, आखिरी मूवमेंट में गेंद निकली। कांग्रेचुलेशन टीम I11 चिंचवली। तर कुणालने बघा शेवटच्या चेंडूवर एका चेंडूवर 4 धावांची गरज असताना चौकार तटवला। आपल्याला गुरुनाशर करमेलकर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आणि संजयसाठी आदरणीय माधुशेर पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। तर बघा आमचे सुनील दादा शेलके आम्हाला ते माहिती देतात की या स्पर्धेमधला सर्वाधिक प्रेक्षणीय लढत झाली चिंचवली विपक्ष नेरे। नेरे क्रिकेट संघ तुमचा आभार, चांगला खेळ दाखवला तुम्ही। आणि ज्या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर चौकार तटवला तोच खेळाडू ठरणार या सामन्याचा हिरो कुणाल। कुणाल याच्या बघा सामनावीर, कुणालचा गौरव, कारण 1 चेंडू आणि 4 धावा। भारतीय क्रिकेट संघाच्या ऋषिकेश कानिटकरची त्यांनी आठवण करून दिली खऱ्या अर्थाने। आणि मी कचेरशेठ पाटील, पोलीस पाटील संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष कचेरशेठ पाटील। चला प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडा, समोरचे प्रेक्षक, चला समोरचे प्रेक्षक आपण प्लीज मैदानाचा ताबा सोडा, लगेच मॅच सुरू होईल। गावदेवी वाकडी बनाम गावदेवी धोंगड्याचा पाडा, बिग फाईट मॅच। प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा। सायप्रेसच्या माध्यमातून इथे ग्रामस्थ मंडळ चषक 2023 हे शानदार पर्व आम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय। ऐकूया पुन्हा एकदा मनोहर पाटील यांचा आवाज। तर कुणाल तुझ्यासाठी इथे
गुरुनाथदादा करमेलकर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि सन्माननीय संजय साडी ते 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. माधुशेठ पाटील पोलीस पाटील संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत आणि सामनावीर पारितोषिक इथे वितरित केले जाईल. कचेरशेठ पाटील पोलीस पाटील संघटनेचे माजी पनवेल तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत लवू वाघ माजी सरपंच लवू दादा वाघ याचे आपण या कचेरशेठ पाटील लवू दादा वाघ तर आमचे चला करमेलकर फलंदाज. यांच्या शुभास्ते कुणालचा सामनावीर या पारितोषिकाने ते गौरव केले जाईल. कुणालसाठी एक प्रश्न असेल. कुणाल शेवटचा चेंडू 4 धावांची गरज होती. निश्चित स्वरूपात अशा क्षणी अनेक विचारांचा काहूर तुझ्या मनामध्ये माजला होता आणि कुणालसाठी ते माधुशेठ पाटील साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. तर एक चेंडू 4 धावांची गरज असताना खऱ्या अर्थाने अनेक विचारांचा काहूर तुझ्या मनामध्ये माजला होता आणि त्या क्षणी तुला स्वतःवर विश्वास होता का या 4 धावा मी डिपेंड करू शकतो. विश्वास होता स्वतःवर, कारण का संघ माझ्यावर विश्वास ठेवतो, मी पण स्वतः विश्वास ठेवतो. एक चेंडू आणि 4 धावा शेवटच्या क्षणामध्ये मनामध्ये तुझ्या काय विचारधारा होती. विचार तर नव्हता आधी, पण मी एक बॉल आउट झालो आधीच आणि त्याच्यामध्ये दडपण जास्तच होतं माझं. शेवटचा प्रश्न असेल. एक या सामन्यामध्ये तुमच्या संघाने शेवटच्या चेंडूवर विजय संपादित केला. एकंदरीत I11 क्रिकेट संघ ऑर्गनायझर कमिटी आहे, यजमान आहे स्पर्धेची. तुमच्या संघावर तुम्ही कितपत समाधानी आहात तुमच्या संघाच्या कामगिरीवर. सर्व पोरं असे काम करतात, चांगलं वाटतं. खूप खूप शुभेच्छा. येते कुणाल. तर इथे कचेरशेठ पाटील साहेबांचा